बिजरी गव्हाण ग्रामपंचायतीतील 142 शौचालय घोटाळा प्रकरणाला नवे वळण, उच्च न्यायालयाने मंत्रालयाचा आदेश केला रद्द। नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातील बिजरी गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीचा वैयक्तिक शौचालय प्रकरणात 142 लाभार्थ्यांचा वैयक्तिक शौचालय सरपंच यांनी संबंधित ठेकेदाराकडून बांधकाम करून न घेतल्यामुळे बिजरी गव्हाण ग्रुप ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। बिजरी गव्हाण ग्रुप ग्रामपंचायत येथील वैयक्तिक शौचालय लाभाचा योजनेतील अपहार प्रकरणाबाबत दिलासा मिळाला आहे। माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे। विभागीय आयुक्तालय नाशिक यांनी दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चा कलम 39(1) नुसार कविता किरण पाडवी यांना सरपंच व सदस्य पदावरून बडतर्फ करण्याचा आदेश पारित केला होता। त्या आदेशाविरुद्ध सरपंच कविता किरण पाडवी यांनी कलम 39(3) नुसार मंत्रालय मुंबई येथे आवाहन केले होते। या आदेशाविरोधात माननीय उच्च न्यायालयात औरंगाबाद येथे अनिल मोत्या तळवी, भिका नोबल्या तळवी, गुलाबसिंग काल्या तळवी हे सर्व राहणार बिजरी गव्हाण तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार यांनी याचिका दाखल केली होती। या याचिकेत ॲडव्होकेट सुशील पंडित आणि ॲडव्होकेट धीरसिंग पाडवी यांनी उत्तम अशी बाजू मांडली। सदर याचिकेवर सन्माननीय उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय मुंबई येथील आदेशाला दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी रद्द केला। त्याचबरोबर विभागीय आयुक्तालय नाशिक येथील आदेश कायम ठेवण्याचा निर्णय दिला, असे याचिकाकर्ते अनिल मोत्या तळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट अक्कलकुवा। माझे नाव अनिल मोत्या तळवी, ग्रुप ग्रामपंचायत बिजरी गव्हाण येथील 142 व्यक्ती शौचालय मंजूर होती, परंतु ते आम्हाला माहिती नव्हतं की हे मंजूर झालेलं आहे असं। पण आम्ही नंतर यादी बघितली, यादीमध्ये आमचं नाव होतं आणि ते बांधकाम करून न देता, व्यक्ती शौचालयाचं बांधकाम करून न देते त्यांनी परस्पर ते पैसे काढून खाल्ले होते। ते पैसे काढून खाल्ले होते त्याच्या विरोधात आम्ही जे पत्रव्यवहार केला, म्हणजे पंचायत समिती अक्कलकुवा BD अधिकारी यांना ते पत्र दिलं। त्या पत्रानुसार आम्हाला त्या BDO साहेबांनी असं सांगितलं की तुम्हाला हे नाही मिळवून देऊ असा, पण त्यांनी इशारा दिला होता आणि त्याच्यानंतर आम्ही माघारी धाडलो होतं, परंतु त्यांनी परस्पर ते तिथं संपून टाकले असल्यामुळे आम्हाला ते मरशा पण काढायला भाग पाडला। त्यांनी मरशा काढल्यानंतर आम्ही त्यांनी आश्वासन असं दिलं होतं की तुम्हाला ज्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मी कारवाई करेल ती तुम्हाला त्याच्यात नाही मिळेल असं मी तुम्हाला करून देईल, परंतु तुम्ही मरशा काढू नका असा आम्हाला आदेश त्यांनी दिला होता। आणि ते आदेश दिल्यानंतर आम्ही माघारी धाडलो होतं, परंतु त्यांनी परत आम्हाला ते न्याय मिळवून न देता आम्हाला अजून काहीतरी करावं लागेल असं म्हणून नंदुरबार जिल्हा परिषद इथे जावं लागलं। तिकडे पण अर्ज दिलं होतं की आम्ही पंचायत समितीला न्याय मागितला, परंतु त्यांनीसुद्धा आम्हाला न्याय मिळवून न देता तुम्ही तरी न्याय मिळवून द्यावा असं म्हणून आम्ही जिल्हा परिषदला गेलो। तिकडे पण आम्ही मरशा काढण्याचाच हे दिलं होतं, पण त्यांनी डायरेक्ट आम्ही तुमच्या ज्या पद्धतीने चौकशी अहवाल काय आहे काय नाही, हे खरं आहे की चुकीचं आहे हे त्यांनी सांगितलं होतं। मग त्यांनी ते कमिटी स्थापन केली होती। त्या कमिटीनुसार ते व्यक्ती शौचालय बांधले की नाही बांधले ते त्यांनी कमिटीवाल्यांनी चौकशी करून आम्हाला सांगितलं की खरोखर आहे ते व्यक्ती शौचालय बांधलेलं पण नाही आणि परस्पर त्यांनी बिलं काढून खाल्लं आहे। मग आम्ही त्यांच्यावर जे होईल ते आमच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करू असं त्यांनी सांगितलं होतं। आणि त्याच पद्धतीने त्या चौकशी अहवालानुसार आम्हाला त्या जिल्हा परिषद CO साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असे त्यांनी आश्वासन दिलं। जिल्हा परिषद नंदुरबार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी आमचे प्रकरण पाठवलं व या ठिकाणी म्हणजे आयुक्त कार्यालय येथून
आम्हाला योग्य न्याय मिळाला व बिजरी गव्हाण सरपंच कविता किरण पाडवे यांना सरपंच व सदस्य पदावरून खारिज करण्यात आले होते. मात्र सरपंच यांनी ग्रामविकास मंत्रालय मुंबई यांच्याकडे अपील दाखल केलेले होते व या ठिकाणी जनतेच्या विरोधात निर्णय आलेला होता. या निर्णयावर आम्ही शांत न बसता औरंगाबाद हायकोर्टात ॲडव्होकेट सुशील पी पंडित व ॲडव्होकेट धीरसिंग धर्मा पाडवी यांनी या ठिकाणी आमचे गहराने माननीय न्यायालय यांच्या समोर ठेवले व आम्हाला दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी नाशिक आयुक्त कार्यालयाचा निकाल योग्य असल्याचे सांगितले.